आज मराठी नववर्षाची सुरुवात, गुढीपाडव्याचा दिवस. या नववर्षाचं नव्या आनंदानं, नव्या उत्साहानं, नव्या चैतन्यानं, नव्या जोशानं स्वागत. दारात गुढी उभारून या नववर्षाच्या स्वागताची आपली परंपरा. आजचा दिवस हा 3.5 मुहूर्तांपैकी एक. त्यामुळे कोणतंही काम सुरू करण्यासाठी आजचा दिवस शुभ मानला जातो. आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शहरात, गावागावात पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रम होत आहेत. शोभायात्रेचं आयोजन केलं जात आहे. त्यामुळे आजच्या या शुभ दिवसाची ही शुभ सुरुवात. झी मीडियाच्या सर्व प्रेक्षकांना या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता हे दृश्य पाहताय तुम्ही डोंबिवली शहरातून. नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी भव्य अशा रांगोळ्या काढण्यात आलेल्या आहेत. नवा आनंद, नवा उत्साह, नव चैतन्य सगळीकडे आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आजचा असतो. पाडव्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. कुठे बाईक रॅली आहे तर कुठे शोभायात्रा आहे. हे दृश्य तुम्ही डोंबिवली शहरातून पाहताय. आणि मुंबईमध्ये आणि डोंबिवली शहरात काय चित्र आपण पाहूया. डोंबिवली शहरात आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप आहेत, तर गिरगावमध्ये मुंबईमध्ये देवेंद्र कोल्हटकर आपल्यासोबत आहेत. दीपाली, देवेंद्र, आज राज्यभरात उत्साह आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त पाडवा आहे. पाडव्यानिमित्त अगदी शोभायात्रा असतात, कुठे विविध रॅली असतात, कुठे भव्य रांगोळी असते. अगदी सगळीकडे चैतन्याचं, उत्साहाचं वातावरण असतं. नववर्षाचं स्वागत अगदी पारंपरिक पद्धतीनं केलं जातं. काय चित्र आहे दीपाली, सांगशील काय डोंबिवलीमध्ये? नक्कीच गिरीश, मी थेट दृश्यांमधून दाखवते की डोंबिवलीमध्ये दरवर्षीप्रमाणे कशा पद्धतीने नववर्षाचं स्वागत केलं जातं. यंदाचं 18वं वर्ष आहे. डोंबिवलीमध्ये शोभायात्रा दरवर्षी अशाच पद्धतीने पारंपरिक पद्धतीने निघते आणि शेकडो डोंबिवलीकर जे आहेत ते या शोभायात्रेमध्ये सहभागी होत असतात. विविध सामाजिक विषयांवर भाष्य करणारे चित्ररथ असतात आणि यंदाचा विषय आहे जलसाक्षरता, पाणी जपून वापरा. हा मुख्य संदेश यंदाच्या शोभायात्रेतून देण्यात येतोय. तर दुसरीकडे बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेशही दिला जातोय. आणि असे विविध जवळपास 70हून अधिक चित्ररथ जे आहेत ते यंदाच्या डोंबिवलीच्या शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे आपण बघतोय की झांज पथक असेल, त्याने जी आहे शोभायात्रेला सुरुवात या ठिकाणी होताना दिसते. त्याचप्रमाणे महिलांची बाईक रॅली असेल, ढोल पथक असेल, लेझिम पथक असेल, अशा विविध पारंपरिक आणि सांस्कृतिक एक नजराना जो आहे तो डोंबिवलीकर दरवर्षी प्रेक्षकांना देत असतात. त्याचप्रमाणे दूरहून डोंबिवलीची ही शोभायात्रा पाहण्यासाठी इथे नागरिक जमा होत असतात. आणि अशाच पद्धतीने, अशाच पारंपरिक पद्धतीने आपण पाहतोय लेझिम पथक सध्या या ठिकाणी आपण पाहतोय की शोभायात्रेला नववर्षाचं स्वागत जे आहे ते अशा पद्धतीने पारंपरिक खेळ खेळून या ठिकाणी होताना दिसत आहे. गिरीश, दीपाली, डोंबिवलीची एक वेगळी ओळख खूप पाहते की पाडव्यानिमित्त जी शोभायात्रा निघते डोंबिवली, जसं ठाण्यामध्ये दहीहंडीचा उत्साह असतो तसं आपण म्हणू शकतो की डोंबिवलीमध्ये त्याप्रमाणे शोभायात्रांचं एक वेगळं वैशिष्ट्य आपण दृश्य पाहतोय डोंबिवलीमध्ये. ते अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये. आपण पाहतो किती बोलकी दृश्य आहेत की सणाच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी जनजागृती केली जाते, कुठेतरी पाण्याचं महत्त्व पटवून दिलं जाते, जलसाक्षरतेचं महत्त्व पटवून दिलं जाते आणि महिलांचा देखील खूप मोठा उत्साह दिसून येतो. नक्कीच गिरीश, आपण पाहतोय या ठिकाणी कशा पद्धतीने उत्साहामध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत केलं जात आहे. आणि एरवी आपण म्हणतो की तरुणाई जी आहे ती संस्कृतीचा जो वारसा आहे तो पुढे नेत नाही, पण डोंबिवलीमध्ये असं चित्र कधीच दिसत नाही. दरवर्षी
शोभायात्रेला डोंबिवलीत सुरुवात झालेली आहे आणि 70हून अधिक चित्ररथ असतील किंवा मोठ्या संख्येने डोंबिवलीकर सहभागी होतात, त्यामुळे इथे तितकीच गर्दीही आपल्याला पाहायला मिळते, तितका उत्साह पाहायला मिळतोय आणि संपूर्ण डोंबिवली पश्चिम पाकशाळा मैदान आहे त्या ठिकाणाहून अगदी डोंबिवली पूर्वेचा गणपती मंदिर आहे तिथपर्यंत ही शोभायात्रा जवळपास 3.5 ते 4 तास ही शोभायात्रा सुरू असते आणि डोंबिवलीकर मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीने मोठ्या जल्लोषात नववर्षाचं स्वागत करतात. गिरीश. नक्कीच दीपाली, अगदी अत्यंत देखण्या अशा शोभायात्रा आहेत, कुठे चित्ररथ असतील आणि महिलांचा उत्साह म्हणजे महिलांचा लक्षणीय सहभाग दिसतोय. अगदी फेटे घालून नऊवारी साडीमध्ये नथ वगैरे घालून तरुणी रस्त्यावर उतरलेल्या आहेत. आपण मुंबईत काय चित्र आहे ते पाहूया. देवेंद्र, ठाण्यातलं डोंबिवलीतलं आपण चित्र पाहिलं की कशा प्रकारे अगदी डोंबिवलीचं वैशिष्ट्यच आहे ते शोभायात्रा. मुंबईमध्ये काय चित्र दिसतंय? मुंबईमध्ये चित्ररथांना शोभायात्रेला सुरुवात झाली आहे काय? मुंबईकरांचा उत्साह कसा आहे? नक्कीच गिरीश, मी यावेळेस गिरगावमध्ये आहे आणि गिरगाव आणि गुढीपाडवा शोभायात्रा असं समीकरण जे आहे ते गेल्या अनेक वर्षापासून संबंध महाराष्ट्र बघतो. गिरगावकरांचा जो नववर्षाच्या स्वागताचा उत्साह असतो तो वाखाणण्यासारखा असतो. इथे तुम्ही बघू शकता की आता ज्या शोभायात्रा आहेत त्या काही वेळानंतर या ठिकाणी शोभायात्रांना सुरुवात होणार आहे आणि त्याची सगळी तयारी जी आहे, जय्यत तयारी या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. सबंध गिरगावकर जे असतील आणि खास करून तरुणाई जी आहे ती या ठिकाणी आता गिरगावचे जे चौक आहेत, मुख्य चौक किंवा रस्ते आहेत तिथे आलेले आहेत. नटून थटून ही सगळी मंडळी आलेली आहेत आणि काही वेळानंतरच शोभायात्रा असतील किंवा वेगवेगळ्या ज्या मिरवणुका असतील, रथयात्रा असतील, त्या सगळ्यांना सुरुवात होणार आहेत. ही सगळी तरुण मंडळी जी आहेत ती दिवसभर अशा पद्धतीने नववर्षाचं स्वागत करणार आहेत. अनेक जण माझ्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. गिरगावचं एक वेगळं वैशिष्ट्य असतं या सगळ्या शोभायात्रांसाठी किंवा मराठी जे नववर्ष आहे त्याच्या संदर्भात. यावर्षी कशा पद्धतीने तुम्ही ही सगळी स्वागत यात्रा काढताय? आज गिरगावात गुढीपाडवा निमित्त मिरवणूक आहे. तर ह्याच्यामध्ये आम्ही जगदंब ढोलताशा पथकातर्फे वादन करणार आहोत. आम्ही सगळे 250 वादक आहोत आणि 100 ध्वजधारक आहेत त्याच्यामध्ये. तर सुरुवात ही ढोलवादनानेच होणार आहे आणि सगळ्या मुली इथे पारंपरिक वेशभूषेत तयार होऊन सकाळी आलेल्या आहेत. इथे वेगवेगळे चित्ररथ आहेत किंवा वेगवेगळ्या जे विषय आहेत, सामाजिक विषय, त्याचे देखील अनेक गोष्टी इथे सादर केल्या जाणार. हो, इथे सर्व गोष्टी सादर केल्या जात आहेत जेणेकरून सर्व लोकांना आपली मराठी नवीन वर्षाबद्दल सर्वांना माहिती पाहिजे की काय होतं काही नाही, ते आपल्या परंपरेबद्दल सर्व गोष्टी माहिती पाहिजेत म्हणून त्यासाठी हे करत. तू काय सांगशील, कशी यावर्षीची तयारी आहे? सर्वात प्रथम सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. आपण बघताय की इथे बरेच ढोलताशा पथक आलेले आहेत. सगळ्यांनी जोरदार तयारी केली आहे आणि आता थोड्याच वेळात आपलं वादन चालू होईल. आम्ही देखील त्याच वादनाची वाट बघतोय आणि तुम्हा सर्वांना हे वादन बघून फार मजा येईल. नक्कीच सगळ्यांना मजा येईल अशी प्रतिक्रिया जी आहे सगळ्या तरुणाईची आहे. स्वाभाविक आहे, या सगळ्या शोभायात्रांमध्ये सगळ्यात जास्त जर मजा करत असेल तर ती तरुणाई आहे. आणि आता हळूहळू या सगळ्यांची सुरुवात होणार आहे. अनेक चित्ररथ असतील, अनेक सामाजिक विषय असतील किंवा ढोल ताशा पथकांच्या गजरामध्ये जे आहे ते मराठी नववर्षाचा स्वागत करायला ही तरुणाई सगळी जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि दिवसभरच अशा पद्धतीचा उत्साह जो आहे तो या गिरगावमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. गिरीश, नक्कीच देवेंद्र, आणि ह्या स्वागत यात्रा भव्य असतात, कुठेतरी बघण्यासारख्या असतात, देखण्या असतात. देवेंद्र, कुठेतरी आपण डोंबिवली चित्र पाहिलं की राज्यासमोरचे काय ते जे ज्वलंत प्रश्न आहेत, म्हणजे पाण्याचा प्रश्न असतील किंवा बेटी बचावचा एक समस्या असेल, ती कुठेतरी या सणाच्या माध्यमातून कुठेतरी सामाजिक प्रबोधन केलं जाते, कुठेतरी जनजागृती केली जाते. तसं काय गिरगावात चित्र दिसतंय का? नक्कीच गिरीश, गेल्या अनेक वर्षापासून खास करून गिरगावबद्दल बोलायचं झालं तर तरुणाई इथे जल्लोष करते, मजा करते, धमाल करते, नववर्षाचं स्वागत करते. मात्र त्याचबरोबर त्या वर्षातले महत्त्वाचे कुठले विषय आहेत त्याचं देखील या ठिकाणी जनजागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. मग यंदाच्या वर्षी असणारा दुष्काळाचा प्रामुख्याने मुद्दा, त्या दुष्काळाच्या संदर्भात किंवा पाणी बचतीचा संदेश देणारे अनेक चित्ररथ जे आहेत ते या ठिकाणी सादर केले जाणार आहेत. शिवाय तरुणाईशी संबंधित विषय असतील किंवा राज्याशी संबंधित अनेक विषय असतील, या सगळ्यांसंदर्भात जनजागृती करणारे जे आहेत चित्ररथ जे आहेत ते काही वेळानंतर या ठिकाणी या रस्त्यांवरून जाताना आपल्याला पाहायला मिळतील. आता काही वेळानंतर या सगळ्या चित्ररथ असतील किंवा शोभायात्रा असेल त्याला सुरुवात होईल आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू कुठले यावर्षी आणखी विषय घेतलेले आहेत, सामाजिक विषय कुठले घेतलेले आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. गिरीश, देवेंद्र, आपण आता थेट जाऊया डोंबिवलीमध्ये. डोंबिवलीमध्ये अगदी उत्साह वाखण्याजोगा आहे. स्वागत यात्रा सुरू झालेल्या आहेत.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.